तुझं लग्न झालंय का? असा कधी मनात प्रश्न आलता की पॅशन प्रो चालायचीच नाही एवढ्याला गाली लडाख केदारनाथ विदार कमेंट आल्यानंतर कमेंटला उत्तर देत नाही काय? ज्याला आता पण सोशल मीडिया यायचंय त्याला शिव्या खायची म्हणजे लोक चार माणसं काय म्हणतील ही ऐकून घ्यायची सवय करून घ्यायची ती चार बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे लय फिरलाय आता घरच्यांकडला जरा लक्ष दे घरी टाइम घालव की नसता उठतं येतं ही ट्रिप झाली की दुसरी ट्रिप तीच ट्रिप झाली की दुसरी ट्रिप अरे घरच्यांकडे बघ जरा रानातलं बघ शेती बघ काय दुकान बिकान बघ काय म्हणतात एवढा फिरतो पैसे कुठं येतात की युट्यूबचं पेमेंट येतं का तुम्हाला? मित्रांनो माझ्या बरोबर आहे आज स्वप्नील देवडे. त्यांना तुम्ही पॅशन प्रो रायडर म्हणून ओळखता. जवळपास सगळीकडं अख्ख्या देशात प्रवास केला आहे त्यांनी. तर त्यांच्याकडून आज तुमच्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. तर त्यांच्याकडून उत्तर बी जाणून घेणार आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिली ट्रिप आपली कुठली होती? मी पहिलं केदारनाथला गेलो होतो 2023 मध्ये. 23 पासून सुरुवात झाली आणि फिरायची इच्छा कशी काय झाली? मला आवड आहे पहिल्यापासून. मी इथल्या इथं लोकांना ते पण मी शिर्डीला जाऊन आलो होतो वन डे. लोकांना शिर्डीला जायला पण लांब वाटत होतं. मी कोल्हापूरला पण जाऊन आलो होतो वन डे. मला बाईकवर फिरायला आवडतं आणि पहिल्यापासून मला म्हणजे केदारनाथ आणि लेह लडाख फिरायचं होतं. ते गाडीवर जाईल असं फिक्स नव्हतं. तिथं जाऊन गाडी रेंट घेईल असं पण होतं. पण मला कोण साथीदार नव्हतं आणि मला जास्त लोकांच्या पाठीमागं लागायला आवडत नाही. त्यामुळं आपलं गाडी असली की कोणाला काय विचार नको काय नको मॅपवर टाकलं की निघालं असं. पॅशन प्रो असा कधी मनात प्रश्न आलता की पॅशन प्रो चालायचीच नाही एवढ्याला गाली लडाख केदारनाथ बिदारनाथ? तसं नाही काय. पॅशन प्रो चालायला काय झालं तेव्हा चालत्यात सगळ्या गाड्या फक्त जाण्याची इच्छा पाहिजे. असं मला नाही कधी वाटलं की मी गेलो तिथं बंद पडलं आणि काय होईल. मला वाटलं आरामात येईल मी काय अडचण नाही. मला माझ्या गाडीवर भरोसा होता येईल म्हणून वाटत होतं. मित्रांनो बघा एक मोलाचं वाक्य सांगितलंय त्याने. स्वतःवर आणि स्वतःच्या गाडीवर भरोसा असेल तर आपण कुठं पण जाऊ शकतो. तर सुरुवात झाली. आतापर्यंत कुठलं काय काय फिरलंय? मी होय आतापर्यंत 3 वेळा केदारनाथला गेलोय, 2 वेळा लडाखला गेलोय, एकदा संपूर्ण भारत केलाय आणि 12 ज्योतिर्लिंग एकदा केल्यात. तसे बाकीचे जे ज्योतिर्लिंग आहेत ते 6 ते 7 ज्योतिर्लिंग माझी 5-5 वेळा रिपीट झालेली आहेत असे. आणि त्यानंतर नेपाळ 2 वेळा झालंय, भूतान 2 वेळा झालंय, म्यानमार एकदा झालंय, थायलंडला गेलोय, नॉर्थ ईस्ट इंडिया 2 वेळा झालंय. मित्रांनो ही नावं तर मी फक्त ऐकलेलीच, गेलो नाही मी त्या कधी. मित्रांनो तुम्ही पण बरेच जण असे असतील की स्वप्न असेल इकडं जायचं पण जाता येत नाही. तर ह्याच्या राईडमध्ये आपण ती बघतो, मी तर बघतो आणि एन्जॉय करतो. तर व्हिडिओसाठी एक लाईक ठोका. आता तुमच्या मनातले प्रश्न विचारणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. असं बऱ्याच लोकांचं प्रश्न आहे की बाबा तू कमेंट आल्यानंतर कमेंटला उत्तर देत नाही काय? कारण कमेंटला येत असतात आणि काय होतं माझ्याकडं फिरतं आणि माझ्याकडे टाईमच नसतो. मला दिवसात मी फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम तिन्ही हँडल करत असतो. त्यामुळं मला इंस्टाग्रामला ह्याला मी 4 ते 5 रील टाकतो. त्याचबरोबर फेसबुकला मला 10 पोस्ट टाकतो मी म्हणजे फोटो वगैरे. आणि यूट्यूबला एक मोठा व्हिडिओ एडिट करायचा असतो. बाकी त्यामध्ये ट्रॅव्हलिंग पण आलं, जेवण पण आलं, टाईमच नसतो. आणि मी पाहतो म्हणजे कमेंट, पण एकाला रिप्लाय दिला बाकीच्याला रिप्लाय नाही दिला तर वाईट वाटतं. त्यासाठी मी कोणाला रिप्लाय देत नाही. मी कमेंट वाचत असतो, रिप्लाय देत नाही फक्त. मित्रांनो आणि आपण ट्रॅव्हलिंग करताना कसं होतं बऱ्याचशा वेळा चांगल्या कमेंट आल्या तर ठीक आहे बाबा, एखाद्याची वाईट कमेंट आलं तर माणूस खचून जातो. त्यामुळं कमेंटकडं लक्ष नाही दिलं तरच चांगलं आहे. कारण इन्फ्लुएन्सर जे बरेच तुम्ही पाहिले असतील यूट्यूबवर वगैरे ते कमेंटकडे एवढं लक्ष देत नाही. कारण कमेंटकडं पॉझिटिव्हली कमेंट करणारे पण असतात पण निगेटिव्ह कमेंट करणारे पण त्यात बरेच लोक असतात. आहे का? काय नाही फरक. निगेटिव्ह केलं ते काय अडचण नाही. आपण ज्याला व्हिडिओ काढायचंय त्याला एवढं विचार करून चालायचंय की बाबा आपण सोशल मीडियावर आलोय तर 4 लोक आपल्याला शिव्या देणारच आहेत, मग ते विचार करूनच व्हिडिओ काढायचा. असं भरपूर जणांचं म्हणजे ज्याला आता पण सोशल मीडिया यायचंय त्याला शिव्या खायची म्हणजे लोक 4 माणसं काय म्हणतील ही ऐकून घ्यायची सवय करून घ्यायची. ती 4 माणसं काय थोडे दिवस म्हणतात नंतर गप्प बसतात. बरोबर. मग
आता कुठल्या ट्रिपचं काय प्लॅनिंग बिलिंग आहे का नाही आता? आता अजून तरी नाहीये माझं. हाय प्लॅनिंग, मोठं प्लॅनिंग आहे. फक्त मला जरा स्पॉन्सर कोण भेटायची वाट पाहतोय मी. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे लय फिरलाय आता, घरच्यांकडला जरा लक्ष दे. घरी टाइम घालव की नसता उठतं येतं, ही ट्रिप झाली की दुसरी ट्रिप, ती ट्रिप झाली की दुसरी ट्रिप. अरे घरच्यांकडे बघ जरा, रानातलं बघ, शेती. तर म्हणजे मला आवड होती, मी शेती चांगली म्हणजे आता जे काय त्याच्यापेक्षा ते चांगल्या पद्धतीने मी करत होतो. ते मला नाही इंटरेस्ट, म्हणजे मला जे करायचं होतं म्हणजे मला जे तिथं करायचं होतं ते माझ्या हातात नव्हतं. आणि माझ्या जे डोक्यात विचार होतं की बाबा पुढं असं करायचं ते माझ्या हातात नव्हतं. दिलं मग मी इथं ह्याच्यात आलं सोशल मीडिया. इथं मला जे करायचं ते माझ्या हातात आहे, त्यामुळे मी ह्याच्यात कळतोय. बरं. काय आता हातात आहे काय हातात नाही ते कळा नाही आम्हाला. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे बाबा. म्हणजे आता हे माझा भाऊच आहे, मला माहिती आहे काय परिस्थिती. पण आता तुमच्या लोकांचा प्रश्न आहे की बाबा की तुझं लग्न झालंय का? नाही झालं. नाही झालं. तर मित्रांनो, अजून प्रश्न आहे की बाबा एवढा फिरतो, पैसे कुठं येतात, की यूट्यूबचं पेमेंट येतं का तुम्हाला? थोडंफार येतं मला, म्हणजे नाही असं नाहीये. युट्यूब आणि फेसबुक कडून येतं, पण ते सांगू शकत नाही मी किती येतं काय येतात पैसे मला, पण ते सांगू शकत नाही. एवढं नाही येत, पण माझं मी खर्च बिर्च वागवू शकतो. मला कोण पैसे देत नाही, मी कोणाकडे मागत बी नाही, अशा पद्धतीचं आहे माझं म्हणजे होतं ऍडजस्ट त्यातले त्यात फिरायचं. मित्रांनो, ते पैसे कमवायला पण डोकंच लागतं की बाबा तुम्ही फिरताय आणि व्हिडिओ टाकताय म्हणून येत नाही. त्याला जरा डोक्याने बी काम करायला लागते, लोकांची मनं जिंकायला लागतात. तर अशा प्रकारचा काय प्रवास आहे. तर मित्रांनो, अजून काही तुमच्या मनातले प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा.